शब्दांची खाण महाराष्ट्राची शान, शब्दांची खाण महाराष्ट्राची शान, बहुजनाची आन साहित्याची मान, बहुजनाची आन साहित्याची मान. अण्णाभाऊंची लेखणी आहे जगात देखणीवार, आहे जगात देखणीवार. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तू गुलाम नाहीस, तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस, असे सांगणारे अण्णाभाऊ साठे हे एक समाजसुधारक, लोककवी, लेखक व कादंबरीकार होते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या गावी झाला. शाळा न शिकताही त्यांनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली व त्यांनी अनेक कादंबऱ्या, कथा संग्रह, पोवाडे, पटकथा, लावणी यांची निर्मिती केली व त्यांनी शिवाजी महाराजांवर अनेक पोवाडे रचले म्हणून लोक त्यांना शिवशाहीर म्हणून ओळखू लागले. अण्णांच्या शिक्षणाबद्दल मी एवढेच म्हणेन, दीड दिवसाचं घेतलंय शिक्षण शाळेच्या दारात, दीड दिवसाचं